नमस्कार. आज आपण शिकणार आहोत मोत्याचे कानातले. कानातले बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे रेड कलरचा क्रिस्टल, त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत मोती, त्यानंतर आपण गोल्डन कलरचे मोती घेतलेले आहेत, ते 0 नंबरचे मोती आहेत, आणि त्यानंतर आपण एक 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत, आणि इथे 30 गेज वायर, झुमका, आणि त्यानंतर 2 साइडला बॉल्स असलेली वायर आणि 20 गेज वायर. हे सर्व साहित्य आपल्याला इयरिंग्स बनवण्यासाठी लागणार आहे. सर्वप्रथम क्रिस्टलमध्ये 30 गेजची वायर टाकून ती ट्विस्ट करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे की तो क्रिस्टल एकदम फिक्स होऊन जातो. आणि त्यानंतर दुसऱ्या साइडने आपल्याला जवळजवळ 8 मणी ओवून घ्यायचे आहेत, आणि ते क्रिस्टल भोवती आपल्याला त्याचा एक राऊंड बनवायचा आहे. आणि राऊंड बनवताना हे लक्षात ठेवायचे की वायर कुठेही ट्विस्ट होऊन द्यायची नाही आहे. कुठेही आपल्याला वायर ट्विस्ट जर का झाली तर ती तुटू शकते, त्यामुळे वायर ट्विस्ट होऊन द्यायची नाही आहेत. आणि छान प्रकारे त्याचा सर्कल त्या क्रिस्टल भोवती आपल्याला करून घ्यायचा आहे. तो सर्कल केल्यानंतर ही जी तार आहे आपल्याला सर्वात पहिला जो मणी आहे तिथून बाहेर काढायची आहे, म्हणजे तो एक सुंदर असा सर्कल तिथे बनतो आणि व्यवस्थित ते मणी फिक्स होऊन जातात. आणि त्यानंतर जे आपण 4 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यांनी डिझाईन बनवायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हाईट कलरचा एक मोती आणि त्यानंतर 0 नंबरचा गोल्डन मोती टाकून घ्यायचा आहे. गोल्डन जो मणी आहे तो थोडासा वरच्या साईडला सरकवून घ्यायचा, आणि जी तार आहे आपली ती व्हाईट कलरच्या मोतीमधनं काढून घ्यायची आहे, आणि सुंदर अशी डिझाईन बनते. गोल्डन कलरच्या मोत्यामुळे तो व्हाईट कलरचा मोती फिक्स होतो आणि छान अशी डिझाईन आपली बनते. तर अशीच पूर्ण डिझाईन आपल्याला त्या सर्कल भोवती बनवून घ्यायची आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे दाखवत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचे आहे. कुठेही वायर ट्विस्ट होऊन द्यायची नाही, अन्यथा आपली वायर तुटण्याची शक्यता असते. वायर जर का ट्विस्ट किंवा टर्न झाली तर वायर आपली तुटू शकते आणि आपली डिझाईन खराब होऊ शकते. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असे डिझाईन तयार करून घ्यायची आहे, आणि प्रत्येक वेळेस वायर छान ओढून घ्यायची आहे, म्हणजे तो मणी छान त्या जागी फिक्स होईल आणि आपली डिझाईन खूप सुंदर दिसेल. आता आपली डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर मी त्याला राऊंड शेप येण्यासाठी ती वायर क्रिस क्रॉस, म्हणजे एकदा पुढून आणि एकदा मागून असं मण्यांच्या मधून घेतलेली आहे. आणि त्यानंतर वरच्या साईडने खाली घालून प्रत्येक मणी हा पहिला जो आपण मोत्यांचा सर्कल केलेला होता त्याच्यातून खाली घेऊन प्रत्येक मणी हा मी बांधून घेत आहे. त्यामुळे आपली डिझाईन पूर्णपणे फिक्स होऊन जाते आणि छानसुद्धा दिसते. तर सगळे मणी आपण इथे बांधून घेत आहोत, आणि अशा प्रकारे छान पद्धतीने आपली डिझाईन जी आहे तयार होते. आपण ह्याच्या खाली झुमका अटॅच करणार आहोत. आता हा जो आपला बेस जो तयार झालेला आहे ह्याच्या खाली आपण एक बेस वापरणार आहोत. आता ही सुंदर जी डिझाईन तयार झालेली आहे आपल्या कानातल्याची ती आपण एका बेसवरती बांधून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ती आपल्याला डिझाईन छान अशी बांधून घ्यायची आहे. खालच्या साईडने वायर टाकून घ्यायची आहे आपल्याला वरच्या साईडला, आणि मोठे जे मणी आहेत त्याच्या साईडने परत ती वायर खेचून परत त्या जो गोल आहे त्याच्यामधून वायर टाकून अशी सगळ्या साईडने आपल्याला चारही बाजूनी बांधून घ्यायची आहे, म्हणजे आपली ती डिझाईन फिक्स होऊन जाते. आता आपल्याला या झुमक्यावरची डिझाईन करायची आहे. त्यासाठी झुमक्याला खाचा आहे, डिझाईन आहे, त्या डिझाईनमधून मी 0.3 mm ची जी वायर आहे
तर ती खालच्या साईडने टाकून वरच्या साईडने ओढून घेतली आहे आणि ट्विस्ट करून फिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला तिथे 2 mm चे जे मोती आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्या 2 mm च्या मोत्यांनी आपल्याला तिथे वरच्या साईडला पूर्ण सर्कल बनवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कशा प्रकारे तो सर्कल बनवून घेत आहे। छान असे एक 5-5 मोती टाकून घ्यायचे आहेत। बघा पूर्ण मोती आपण ओवून घेतले आणि जर काय केलं तर ती वायर वर खाली होऊन निसटू शकते किंवा ती डिझाइन वर खाली होऊ शकते। त्यामुळे 5-5 मोती टाकून ती वायर आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि परत पुढे 5 मोती टाकून आपण ते सर्कल कंप्लीट करणार आहोत। असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि तिथे छान असा सुंदर मोत्यांचा सर्कल तयार करायचा आहे। हा सर्कल आपण आपल्या मोत्यांचा जो वरचा जो आपण डिझाइन बनवली आहे त्याला मॅच होण्यासाठी आपण करत आहोत आणि तो छान सुद्धा दिसतो। इथे आपण हा झुमका अँटिक मध्ये घेतलेला आहे, त्यामुळे त्याला थोडेसे मोत्याची डिझाइन केली की तो छान प्रकारे आपल्या डिझाइनला मॅच होऊन जाईल। तुम्ही बघू शकता की मी इथे कशा प्रकारे छान सुंदर असे मोतीची डिझाइन करत आहे। करत असताना तुम्ही वायरची छान काळजी घेतली पाहिजे, कारण की इथे वायर तुटण्याची शक्यता असते। तर वायर व्यवस्थित ओढून घेताना सुद्धा हलक्या हाताने पण टाईट अशी ओढून घ्यायची आहे, कारण की जर का तुम्ही खूप जोरात जर का ती वायर खेचली आणि जर का ती ट्विस्ट झाली तर ती तुटू शकते आणि आपली डिझाइन खराब होऊ शकते। तर त्यामुळे मग तिथे तुम्हाला ती संपूर्ण डिझाइन काढून परत बनवावी लागेल। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अशी ती तार ओढून घ्यायची आहे, जेणेकरून ती तुटणार नाही आणि मोती हे छानपैकी फिक्स होऊन जातील। तर बघा आपण कशा प्रकारे इथे सर्कल बनवत आहोत। आता हा सर्कल बनवून झालेला आहे। त्यानंतर आपण मोत्यांची जी खालची बाजू आहे जिथे होल्स दिलेले आहेत तिथे आपण ही दोन्ही साइडला बॉल्स असणारी जी वायर असते ती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा मणी आणि त्यानंतर मोठ्या साईजचा मणी घेऊन ती वायर आपल्याला त्या होल्समधून पास करायची आहे आणि मण्यावर भोवती ती वायर आपण सर्कल गोल फिरून घ्यायची आहे। गोल फिरवल्यानंतर तिथे आपला लॉरियल तयार होतो आणि लटकन्स तयार होतात। तर आता तसंच त्याच पद्धतीने आपण तो पूर्ण सर्कल करणार आहोत, पण इथे करताना मी मधली एक खाच सोडत आहे, कारण की आपण जे मणी वापरलेले आहेत ते मोठ्या साईजचे मणी आहेत। आपण जर का प्रत्येक खाचेमध्ये जर का हे मणी वापरले तर ते खूप जवळ येऊन दाटी होईल आणि ते डिझाइन चांगली दिसणार नाही। त्यामुळे एक सोडून एक असे हे आपण मणी लटकन म्हणूयात आपण इथे ते लटकन्स आपण लावून घेणार आहोत आपल्या झुमक्याला। तर हे कशा प्रकारे की जे बॉल्सची जी वायर आहे तर ती वायरमधनं कट करायची आहे 2 भागांमध्ये आणि त्यातला एक भाग घेऊन पहिल्यांदा छोटा मणी त्याच्यानंतर मोठा मणी टाकायचा आणि त्या खाचेतून टाकून ती वायर पूर्णपणे गोल गोल अशी त्या मण्यावरती फिरवून घ्यायची आहे, म्हणजे तो मणी तिथे फिक्स होऊन जाईल आणि आपलं सुंदर असं लटकन तयार होईल। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे आपण हे करत आहोत आणि एक्सेस जी वायर आहे एक्स्ट्राची वायर जी राहते ती कट करून टाकायची आहे। अशाच प्रकारे सगळे आपण बनवून घेतलेले आहेत आणि किती सुंदर आपलं लटकन दिसतंय बघा। आणि जो आपण वरचा जो भाग डिझाइन जी बनवली होती त्याच्यामध्ये आपण अटॅच करून सुंदर असे आपले इयरिंग्स तयार आहेत। हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल। आणि पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नक्कीच तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। थँक्यू।